नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय जबरदस्त ट्विस्ट. तर आता त्यामध्ये आता स्वानंदी ही समरला आता सेल्फ डिफेन्ससाठी आता पटकन आता पाठीमागे हात उगारते. तर तेवढ्यात आता समर स्वानंदीचा हात धरतो. तर त्यानंतर आता स्वानंदी आता समर प्रोटेक्शनसाठी दुसरा हात आता स्वानंदीवरती चालवतो, पण स्वानंदी आता तोही हात पकडवते. तर आता दोघेही एकमेकांकडे बघतात. तर स्वानंदी म्हणते की बघितलं का सेल्फ डिफेन्सचा रूल, आणि त्यानंतर आता जर मी तुमच्यासोबत असेल तर मग दुसरा प्लान बी कोणता. तर पटकन स्वानंदी आता समरला कॉटवर ढकलते आणि समरचा गळा आता आपल्या हातात धरते. आता ते बघून आता स्वानंदी म्हणते की आहे की नाही प्लान बी माझ्याकडे रेडी. तर समर म्हणतो हो, आणि प्रेमाने समरला हात देऊन स्वानंदी आता उठवते. तर प्रेमाने समर स्वानंदी दोघेही एकमेकांकडे बघतात आणि प्रेमाने समर आणि स्वानंदी दोघेही आता कॉटवरती झोपत एकमेकांकडे बघत राहतात. आता इकडे आदिरा आणि स्वानंदीचे बाबा घरामध्ये असताना खुश होऊन आदिरा आता स्वानंदीच्या बाबांकडे येते आणि म्हणते की बाबा, मी ना आता तुमच्यासाठी मस्तपैकी आल्याचा चहा बनवते. तर आता स्वानंदीचे बाबा होकार देताच आदिरा पटकन आता दूध घेण्यासाठी फ्रीज उघडते, पण कसला तरी घाणेरडा वास येऊन आता लगेच आता आदिरा नाक दाबून आता स्वानंदीच्या बाबांना बोलावते. आणि स्वानंदीचे बाबा आता त्या फ्रीजकडे बघताच आता त्यांनासुद्धा वास येतो आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात, आदिरा अगं इथे भाज्या वगैरे सगळ्या नासल्यात आणि दूधसुद्धा नासलंय. आणि इकडे आता तेवढ्यात मंदाकिनी डोक्याला गॉगल लावत तिचं आवरून पर्स वगैरे घेऊन तिथे येते. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, मंदा अगं ऐकलं का, फ्रीज खराब झाला, सगळ्या भाज्या खराब झाल्यात वाटतं. मंदाकिनी म्हणते की मग मी काय करू, झालं असेल. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुझं खरंच लक्ष नाही आहे मंदा. तर आता मंदाकिनी म्हणते की मी का लक्ष देऊ. आणि मंदाकिनी म्हणते की तुमची सून आहे ना, ती काय शोभेची बावली म्हणून आणली का घरामध्ये. मंदाकिनी म्हणते मी तुला बोलले नाही, यांनी मला प्रश्न विचारला तुझं लक्ष नाही आहे का फ्रीजकडे, तेव्हा मी त्यांना उत्तर दिलंय. मंदाकिनी म्हणते की बरं मी निघते आता, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं होतं फ्रीज खराब झाला, नवीन घ्या, पण माझं काही ऐकलं नाही, नाही का. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की बरं मी निघते आणि माझ्या जेवणाची वाट बघू नका, मी बाहेरच खाणार आहे. आणि मंदाकिनी निघून जाते. इकडे आता स्वानंदी ही आजीला चहा घेऊन येत म्हणते की आजी आता कसं वाटतंय. आजी म्हणते बरं वाटतंय. आजी म्हणते की पण तुला काही होत नाहीये ना, तू बरी आहे ना. स्वानंदी म्हणते की मी राजवाड्यांना सुद्धा सांगितलं आजी, मी ठणठणीत आहे आणि एकदम बरी आहे. आणि स्वानंदी म्हणते की तरीसुद्धा तुम्ही माझी काळजी करू नका. आणि आजी म्हणते की काळजी कसं करू नको नंदू, अगं काळजी तर करावीच लागते ना. आता आजी म्हणते की नंदू हे बघ, प्राण्यांबद्दल मला सुद्धा प्रेम आहे, पण साप घरात शिरणं ना ही चांगली गोष्ट नाही आहे नंदू. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अजिबात आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण एक काम करू, आपण सगळ्या घराची ना छान साफसफाई करूयात. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की तुम्ही माझीही काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर प्रेमाने आजी आता स्वानंदीच्या कपाळाचा किस घेते. आणि इकडे आता मंदाकिनी ही कपड्याच्या दुकानात आलेली असते आणि खूप सारे आता मॉडर्न ड्रेस आता मंदाकिनी बघू लागते. आणि लगेच आता मंदाकिनी हे समरच्या क्रेडिट कार्ड आता स्वीप करून आता सगळी काही शॉपिंग करत असते. आणि इकडे आता स्वानंदीने घराची स्वच्छता करण्यासाठी आता सगळ्या मेडला कामाला लावलेलं असतं. आणि हॉलमध्ये सगळं साबणाचं पाणी करता क्षणी इकडे आता फोनवर बोलत बोलत मल्लिका तिथे येते आणि पटकन आता साबणाच्या पाण्यावर पाय घसरून खाली पडते. आणि तेवढ्यात ते बघून सुस्मितासुद्धा आता मल्लिकाकडे पळू लागते. तर आता सुस्मितासुद्धा तिचा पाय सटकून खाली पडते. तर आजी हसू लागते आणि पटकन आता स्वानंदी तिथे येत आता मल्लिकाला उठवते. आणि मल्लिका म्हणते की तुला काही वाटतंय का. आणि त्या मेडला मल्लिका आता बोलू लागते आणि म्हणते की साबणाचं पाणी इथे कसं आलं. तर तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की साबणाचं पाणी इथेच ना, घराची साफसफाई चालू आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की उलट तुम्ही चालताना लक्ष देऊन चाललं पाहिजे होतं. तर मल्लिका म्हणते की अच्छा, म्हणजे आता मी लक्ष देऊन चालायचं आहे का. स्वानंदी म्हणते की अर्थातच, मग दुसरं कोण, आपला स्टाफ आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून काम करतोय ना. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की तुमच्या मुलांसारखी ही सुद्धा पद्धत नाही आहे मेडला बोलायची. मल्लिका म्हणते आली का माझ्या मुलांवरती. मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी स्वानंदी माझ्या मुलांबद्दल अजिबात बोलायचं नाहीस. मल्लिका म्हणते की आता तू मला अक्कल शिकवायला लागलीस का. स्वानंदी म्हणते की मी कोण तुम्हाला अक्कल शिकवणारी. स्वानंदी म्हणते मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करत होते की आपण जर समोर बघून चाललं नाही तर तोंडावर पडू शकतो. आता स्वानंदी म्हणते की आपण जर असं वागत राहिलो तर आपल्यासोबत काहीही होऊ शकतं. आणि तेवढ्यात आता समर तिथे येत आता मल्लिकाकडे बघत म्हणतो की काकू अरे काय झालं. तर समरला बघून पटकन आता कमरावर हात देऊन आता मल्लिका रडू लागते. आणि रडतच मल्लिका म्हणते की साबणाच्या पाण्यावरती पाय घसरून पडले मी समर आणि माझी कंबर मोडली.
आणि मल्लिका रडतच म्हणते की या स्वानंदीमुळे सगळं झालं. स्वानंदी तू असं का केलंस? तर स्वानंदी आणि समर आता मल्लिकाकडे बघतात आणि लगेच आता स्वानंदी म्हणते मी? तर मल्लिका म्हणते हो, ही सगळी साफसफाई करताना एकदा अगोदर तरी मला सांगायला हवं होतं ना. तर तेवढ्यात अंशुमन देखील तिथे आलेला असतो आणि मग मला माहीत असतं साफसफाई चालू आहे तर मग मी इथे आलेच नसते. आणि मल्लिका म्हणते की खरं सांग स्वानंदी, हे सगळं तू मुद्दाम मला त्रास द्यायला करतेस ना. आणि आता समर मल्लिकाला समजावू लागतो. तर मल्लिका म्हणते समर, आता ना मला आपल्या घरात वावरायला आणि फिरायला सुद्धा भीती वाटायला लागली. मल्लिका म्हणते की जर माझं काही चुकलं असेल स्वानंदी तर मी तुला हात जोडून माफी मागते, पण प्लीज मला तू असा त्रास देऊ नकोस. आणि तेवढ्याच आता सुस्मिता म्हणते की मॉम इन लॉ काय बोलताय तुम्ही एवढ्या फेसमध्ये पडला होता ना आणि स्वानंदी ताईनेच तुम्हाला उचललं, नाहीतर तुम्ही तशाच असता. आणि तर आता रागाने मल्लिका आणि अंशुमन हे सुस्मिताकडे बघतात. आणि इकडे आता आदिरा, रोहन आणि स्वानंदीचे बाबा चहा पीत असताना पटकन आता दरवाजावरती थाप मारून रोहन दरवाजाजवळ येतो. तर डिलिव्हरी बॉय तिथे आलेले असतात आणि ते विचारतात सरपोतदार का? तर रोहन म्हणतो हो. तर ते म्हणतात डिलिव्हरी आली आणि पटकन आता तो फ्रीजचा मोठा बॉक्स आता ते आतमध्ये घेऊन येतात. आणि स्वानंदीचे बाबा त्यांना विचारतात तुम्ही कोण आणि हे काय आहे? तर ते म्हणतात फ्रीज. तर आता रोहन आणि त्याचे बाबा अवाक होतात. आणि तेवढ्यात आता रोहन आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा तू काय आम्हाला सरप्राईज दिलंय का? आणि लगेच आता रोहन म्हणतो आदिरा तू आम्हाला सांगायचंच ना, म्हणजे आपण सगळे मिळून आता मॉडेल सिलेक्ट केलं असतं. तर आता आदिरा म्हणते मी फ्रीज ऑर्डर केलेलाच नाहीये. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात रोहन मग तू मागवलास का? रोहन म्हणतो मी कशाला मागू, आणि एवढं मोठं डिसिजन घेण्याच्या अगोदर मी तुमच्याकडे चर्चा केली असती. आणि गॉगल घालून मंदाकिनी तिथे म्हणते की हे तो फ्रीज मी ऑर्डर केला आणि याचं क्रेडिट तुम्ही आदिराला देऊ नका, कळलं का? असे म्हणत मोठ्या स्टायलिशमध्ये आता मंदाकिनी गॉगल काढते. आणि लगेच आता त्या डिलिव्हरी बॉयला मंदाकिनी म्हणते की बॉईज हा फ्रीज तिकडे घेऊन जा, ते डबडं उचला आणि बाहेर भंगारमध्ये विकून टाका प्लीज. तर आदिरा आता इम्प्रेस होते. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तू काय अख्खा फ्रीज विकत घेतला का? तर मंदाकिनी म्हणते मग काय तुकडे तुकडे काय? स्वानंदीचे बाबा म्हणतात पैसे कुठून आले? मंदाकिनी म्हणते की होते माझ्याकडे पैसे. आणि मंदाकिनी म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखिए होता है क्या. मंदाकिनी म्हणते की आत्तापर्यंत मी नाशिकमधून इथे तुमच्यासाठी आली आणि माझी फरफटच झाली, पण आत्ता यापुढे नाही, आत्ता यापुढे मी ना माझ्या मनासारखं वागणार. आणि इकडे आता आदिरा इम्प्रेस होते. तर तो जुना फ्रीज घेऊन ते डिलिव्हरी बॉय बाहेर जाता क्षणी त्या नवीन फ्रीजकडे बघत रोहन म्हणतो बाबा हिला झालंय तरी काय? तर डोक्याला हात लावत स्वानंदीचे बाबा म्हणतात नक्कीच काहीतरी बिघाड झालाय. आदिरा म्हणते बाबा तुम्ही काही म्हणा, मॉडेल ना एकदमच मस्त मागवलंय, अमॅझिंग. तर आता आदिरा म्हणते पण हिच्याकडे एवढे पैसे आले कुठून? आता इकडे मल्लिका निघून जाता समर स्वानंदीला समजावतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही ना काकूचं बोलणं मनावर घेऊ नका. स्वानंदी म्हणते नाही हो, मी कसलं मनावर घेईल, आणि त्यांना लागलंय ना म्हणून त्या रागात बोलतायत. आणि सुस्मिता बोलता क्षणी इकडे मल्लिका म्हणते सॉरी अरे समर, माझ्या तोंडातून ना काय बोलणं निघतं ना तेच मला कळत नाहीये. समर म्हणतो काकू तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. समर म्हणतो काकू मी तुझ्या सोबतच असणार आहे, पण तू टेन्शन जरा कमी घेत जा ना. आणि समर म्हणतो की तू आता काकू जरा आराम कर. अंशुमन आणि सुस्मिताला आता मल्लिकाला न्यायला सांगतो. आणि इकडे आता मल्लिका तिथून जाताच इकडे स्वानंदी विचार करते की राजवाडे या मल्लिका काकू आणि त्यांची मुलं तुमचा चांगुलपणाचा फायदा उचलतात, पण मी लवकरच ना त्यांचे खरे चेहरे तुम्हाला दाखवील आणि मग तुम्हाला खरं काय ते कळेल. आणि इकडे आता मल्लिका ही आता बेडरूममध्ये आता अंशुमन हा मल्लिकाला घेऊन येताच आता मल्लिकाला कॉटवर बसवतो आणि म्हणतो की थांब मम्मा मी तुझे पाय दाबतो. तर लगेच आता मल्लिका म्हणते नको तू पाय चेपू नको, तू फक्त मूर्खपणा कर. आज स्वानंदी वर ढगात गेली असते, पण तुझ्या मूर्खपणामुळे ना तो बिनविषारी साप घेऊन आला. आणि तेवढंच कमी राहिलं होतं की जेणेकरून आज मी सगळ्यांच्या समोर तोंड आणि कंबर वाकरून आता तोंडावरती पडली. आणि मल्लिका म्हणते की ती स्वानंदी नाही, तिला सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडलं तर नाव मल्लिका लावणार नाही असा मल्लिका पण करते. पण त्याच वेळेस आता स्वानंदी ही दरवाज्यात येऊन आता मल्लिकाचे बोलणे ऐकते. आणि इकडे आता अंशुमनने बिनविषारी साप आणला होता, आणि जर तो विषारी असता तर स्वानंदी ढगात गेली असती. हे आता स्वानंदी ही मल्लिकाचं बोलणं ऐकते आणि आपल्याला जो साप डसला तो आता अंशुमनने आणल्याचे आणि मल्लिकाने आणल्याचे सत्य आता स्वानंदी समोर आलेलं असतं. तर आता
आता स्वानंदी पुराव्यासकट आता तो विषारी साप हा अंशुमन मल्लिकाने आणला होता हे कसं आता समोर आणते आणि गारुड्याला पकडून आणत आता मला यांनी विषारी साप सोडायला लावला होता हे सत्य स्वानंदी आता कशी समोर आणणार आणि त्यानंतर आता समर कोणता निर्णय घेणार, काकूला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.